ज्यावेळेस 2006ची घटना आहे, ते बुंदीने भरलेले ट्रॅक्टर तिथं लावलेले होते आणि आम्ही सगळे लोक व ते झाकून निघून गेलो. त्याच्यानंतर खूप मोठं वादळ झालं आणि बापू आणि काकी त्यांच्या फ्लॅटहून पळत जाऊन, शोकांतिका अशी का याची नोंद ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाते. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी आहे का स्टेट लेवल असेल, याची कुठंतरी गव्हर्नमेंटकडे याची नोंद घेतली गेली पाहिजे. पण ती खंत आम्हाला आहे, तिथं काही कोणी नोंद घेतली जात नाही. जसं कुटुंबात असतं ना, तर सारखं सगळं बघ त्यांना सारखं असं आपल्याकडे सामुदायिक आपल्या मुलींचे आणि एवढं मोठं 3000 मुलींचं कन्यादान करणारा पिता आज तर कोणीच नाही ना. कुठे आहे सांगा. एकदम घरच्या मुलीसारखं त्या मुलींचे पार गजरे, त्या मुलींचं मेकअप खूप करतं. सामुदायिक आता करू शकत नाहीत. म्हणजे एवढं ते इंटरेस्ट घेऊन ही सगळी फॅमिली करतात. त्यांना असं नको वाटायला आपल्याला परिस्थिती असतात, त्यांच्यासाठी हे सगळं घडून आणतात बाप, स्वतःच्यासाठी नाहीये. ते तर दुसरीकडे करू शकतात. आता माझ्याकडे 2-3 वेळा गावातील काही प्रतिष्ठित येऊन चेक देण्याचा प्रयत्न केला. एक खेड आहे, तिथं एका शेतकऱ्याच्या अतिशय सुंदर मुलीने आत्महत्या केलेली होती आणि आम्ही त्या रूटनं जात असताना तिचं प्रेत वर काढलेलं होतं. तर ते पाहून बापूंनी गाडी थांबवली. गेली 25 वर्ष साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत कैलास बापू कोते आणि सुमित्राताई कोते यांच्या पुढाकारातून ही संकल्पना बापूंनी गेली 25 वर्ष सातत्य ठेवून राबवलेली आहे. ही संकल्पना केवळ राबवली याच्या मागचं खरं गुपित असं आहे का 2000 साली बापू आणि मी औरंगाबादला कामानिमित्त जात असताना लासूर स्टेशनच्या अलीकडे एक खेड आहे, तिथं एका शेतकऱ्याच्या अतिशय सुंदर मुलीने आत्महत्या केलेली होती आणि आम्ही त्या रूटनं जात असताना तिचं प्रेत वर काढलेलं होतं. तर ते पाहून बापूंनी गाडी थांबवली आणि काय कशामुळे झालं बा असं. तर त्यावेळेस कळलं की बा वडिलांकडे ऐपत नसल्यामुळे ह्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि वडिलांची तर ऐपत नाही, त्या मुलीने आपलं जीवन संपवलं वडिलांकडे ऐपत. आणि ती शॉकिंग बापूच्या मनाला इतकं हे झालं का अक्षरशः त्यांच्या आईवडिलांचे असणारे संस्कार आणि त्यांना ते इतके भावनिक झाले तर त्यांनी ठरवलं का कुठलाही कार्य करण्यापेक्षा सामुदायिक विवाह ही चळवळ आपण जर चालू केली तर याच्यातून बरेचसे गरीब कुटुंबाला याचा आधार मिळेल. आणि ह्या हेतूने बापूंनी 2001 पासून आजपर्यंत हा सामुदायिक विवाह सोहळा अतिशय उत्साहाने आणि अतिशय व्यापक प्रमाणात करून आजपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. बापूंनी 2001 पासून हा सामुदायिक विवाह सोहळा ज्यावेळेस सुरू करण्याचा निर्णय घेतला, हे काम केवळ आपल्या एकट्याने होणार नाही आणि आपल्याला याला व्यापक बनवायचं आहे. तर शिर्डी गावातील ग्रामस्थ, वेगवेगळ्या संघटना, त्याच्यानंतर दोस्त कंपनी, त्याच्यानंतर आजूबाजूच्या शिर्डी परिसरातील दोस्त यांना एकत्र बोलवून का बा आपण हे असं असं कार्य करतो, तर याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जर भाग घेतला तर आपण हे कार्य एकदम व्यवस्थित करून लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आज गेली 25 वर्षाचा सुरुवातीपासूनचा मी या संस्थेचा सचिव आहे आणि गेली 25 वर्षापासून कंटिन्यू मी या प्रोसेसमध्ये असल्यामुळं आम्हाला सुरुवातीपासून मंडपातील धार्मिक विधी जे होतात त्याच्यामध्ये गजानन शेरवेकर, सचिन भाऊ तांबे ही ती जबाबदारी ते उचलतात धार्मिक विधीची. त्याच्यानंतर मुलांच्या जे मुलं येतात, नवरदेव येतात, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांना कपडे वाटप, त्यांच्या याच्यासाठी स्वतःचं हॉटेल पूर्ण दिवस खास या मुलांसाठी ज्ञानेश्वर आबा गोंदकर हे देतात. त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तसंच वेगवेगळ्या रिक्षा संघटना आहे साई सिद्धी, हे मुलं इतके तन मन धनाने याच्यात होऊन घेतात तर सगळं कार्य आपल्या घरचं आहे असं म्हणून हे मुलं सतत राबत असतात. शिर्डीतील वेगवेगळ्या संघटना आहे, शिर्डीतील ग्रामस्थ आहे आणि बापूची दोस्त कंपनी आहे, ह्या सगळ्यांच्या याच्यातून हा विवाह सोहळा पुढे जात आहे. बापूंनी हा सामुदायिक विवाह सोहळा सुरू करताना सगळ्यात आधी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून घेतली. त्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बापू हे स्वतः अध्यक्ष आहे, उत्तम भैया कोते उपाध्यक्ष आहे, धनंजय कोते, अरविंद कोते आणि मी स्वतः भगीरथ भाऊ होऊन सचिव आहे. हे ज्यावेळेस हा सामुदायिक विवाह सोहळा बापूंनी चालू केला त्यावेळेस हे होईल का, हे तुमच्याच्यानं एवढा मोठा खर्च पेलवला जाईल का,
तर बापूने हा कधीच विचार केला नाही. खर्च हा विचार नाही बापूंचा. फक्त तुम्ही खर्चापेक्षा तुम्ही उपस्थित राहून याला मॅन पॉवर तुम्ही फक्त मला द्या, आर्थिक मला कुठली अपेक्षा नाही. आणि हे होत असताना गंज बापूंकडनं येतं माझ्याकडे 2-3 वेळा गावातील काही प्रतिष्ठित येऊन चेक देण्याचा प्रयत्न केला गेला का बा तुमच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला आम्हाला ही मदत द्यायची. पण बापूंनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली होती का आपल्याला काही पैसे कोणाचे घ्यायचे नाहीये. यदा कदाचित त्यांना काय द्यायचं असेल वस्तू रूपानं त्या मुलींना दिलेलं चालेल, पण आपल्या ट्रस्टकडे पैशाचं कुठलाही स्रोत या लोकांकडून घ्यायचं नाही, असं बापूंनी मनाशी पक्क धोरण ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं हा संपूर्ण खर्च असेल, ही आर्थिक बाजू ही संपूर्ण कैलास बापू कोते हे घेतात. आम्ही दोस्त कंपनी फक्त मॅन पॉवर म्हणून तिथं वापरला जातो. आमचा याच्यात वापर फक्त मॅन पॉवर म्हणून आहे. इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या ही संपूर्ण व्यवस्था बापू स्वतः करतात. हा सामुदायिक विवाह सोहळा 2001 पासून आज 25-26 पर्यंत सातत्य ठेवून बापू करतात. लोक 3-4 विवाह करतात, दुसऱ्या वर्षी बंद केला जातो. आज आर्थिक कधी कधी बापूंकडं इकॉनॉमिकली हे स्वतःचे बी हे करून आर्थिक असताना सुद्धा बापूंनी याचं सातत्य ठेवलेलं आहे. आणि शोकांतिका अशी का याची नोंद ग्रीनिस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाते. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी आहे का व स्टेट लेवल असेल, याची कुठंतरी गव्हर्नमेंटकडे याची नोंद घेतली गेली पाहिजे. पण ती खंत आम्हाला आहे, तिथं काही कोणी नोंद घेतली जात नाही. ज्यावेळेस आम्ही दोस्त कंपनी बसतो बापूंना हा विषय काढतो त्यावेळेस बापू म्हणतात आपण हा विवाह आपल्याला कुठलं तरी काही मिळवायसाठी चालू केलेलं नाही. जे आई वडील का जे विवंचन येते आपल्या मुला मुलींच्या लग्नाचे, त्यांच्या मुला मुलींचे आपण लग्न करतो, याचं पुण्य जे आपल्याला मिळतं, जे आशीर्वाद मिळतात, हे ह्या सगळ्या पारितोषिकापेक्षा किंवा सन्मानापेक्षा कितीतरी पटीचं मोठं अशी वृत्ती त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्यात ते कुठल्या तरी याच्यातून हा विवाह करत नाही. आणि ते उलट आपल्याला सांगता आपल्याला पारितोषिकासाठी हा विवाह करायचा असतो. आपल्याला आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान मिळतं ते खूप मोठं आहे आपल्या दृष्टीने. हा, आणि आज बापूंचे आई वडील, बापू हे धार्मिक कुटुंब, बापूंचे वडील हे जनार्दन स्वामींच्या असीम भक्त, अख्खं कुटुंब त्यांचं आहे. आणि आई वडिलांकडून आलेले संस्कार आणि प्रथम नगराध्यक्ष स्वतःला ते स्वतः झाले, काकी झाल्या. जनतेने आपल्याला जेवढं भरभरून दिलं याचं उत्साही होण्यासाठी आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ह्या एक विचारातून आपण हे कार्य चालू ठेवतो. असं बापूंच्या विचाराचं आहे की आपण हे देणं लागतो समाजाचं बी काही. आपल्या उत्पादनाच्या जो आपलं उत्पादनाचा सोर्स आहे याच्यात सामाजिक बी काहीतरी देणं आहे, त्याचा हिस्सा आपण तो दिला पाहिजे या वृत्तीत देवही आपल्याला त्याच्यात हे देतो. आता सगळ्यात महत्वाचं सुरुवातीपासून तुम्हाला सांगायला काही घटना अशा घडत गेल्या कारण सूर्योदय नगरी मध्ये जेवढ्या 2006ची घटना आहे का त्यावेळेस 25,000 लोकांचं बुंदी जे हे म्हणजे स्वयंपाक बनवण्याचं संपूर्ण काम मी स्वतः हे करून घ्यायचं. तर एक दिवस तर असा आला का सूर्योदय नगरीच्या ग्राउंडवर तिथं स्वयंपाक चालू होता, स्वयंपाक आटोपला, ते बुंदीने भरलेले ट्रॅक्टर तिथं लावलेले होते आणि आम्ही सगळे लोक व ते झाकून निघून गेलो. त्याच्यानंतर खूप मोठं वादळ झालं आणि बापू आणि काकी त्यांच्या फ्लॅटहून पळत जाऊन तिथं जाऊन स्वतः ते कसं झाकलं पाहिजे अक्षरशः इतकं म्हणजे त्यांना टेन्शन काय होईल बा. तर एवढं त्यांनी स्वतः जाऊन पूर्ण 2 तास ते तिथं थांबून त्यांनी ते सगळं व्यवस्था लावली. आम्ही तर घरी निघून गेलेलो होतो. एक म्हणजे ही त्यांच्यातली जी वृत्ती आहे ना का बा ही खूप महत्वाची आहे ना, जीव तोडून काम करायचं, जे करायचं ते जीव तोडून करायचं. त्याच्यानंतर साहेब तुम्हाला मी एक सांगतो का ह्या योगदानामध्ये का असा सामुदायिक विवाह सोहळा होत असताना मला एका चांगल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने एक प्रश्न विचारला का बा तुम्ही सामुदायिक विवाह सोहळा करतात, केला पाहिजे, इथपर्यंत आम्ही ठीक आहे, पण तुम्ही हा एवढा मोठ्या प्रमाणात दारूची आतषबाजी, घोडे, उंट, त्याच्यानंतर एवढा मोठा खर्च, शोभेची दारू, हे तुम्हाला मिरवण्यासाठी करतात का या लोकांसाठी करतात. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा जे जोडपे ह्या विवाह सोहळ्यात भाग घेतात त्यांच्या मनाला असं वाटायला नको
का आपल्याला परिस्थितीमुळे याच्यात भाग घ्यायची वेळ आली आणि ती खंत त्यांना वाटायला नको. हे सगळं बापू काय सांगतात का बाबा त्यांना असं नको वाटायला आपल्याला परिस्थिती असतात त्यांच्यासाठी हे सगळं घडून आणतात बाप, स्वतःच्यासाठी नाहीये. ते तर दुसरीकडे करू शकतात ना. म्हणजे त्याच्या मागे स्वतःला मिरवण्याचे हेतू नाही का ज्या जोडप्यांना ते फील नाही झालं पाहिजे आपल्याला. आणि हे जोडप्यांनी आपल्या या लग्नामध्ये बोलून दाखवलेले आहे अनेक वेळा. अनेक सुशिक्षित मुलं आलेले, काही डॉक्टर मुलं आलेले, त्यांनी बोलून दाखवलं की बघा तुम्ही आमचे आई वडील एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही आमच्या घरी करू शकलो नसतो. आणि असा विवाह श्रीमंत माणूसही करू शकत नाही. त्याला उपस्थित असणारे साधू संत एवढे उपस्थित असणारे वराडी, आणि हे पाहून माणूस भारावून जातो ना. माझ्या घरी विवाह आहे, माझ्याकडे एवढे साधू संत येऊ शकत नाही ना. मी एखादा माझ्या सांगू शकतो, पण इथं आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत सगळ्यात महत्वाचे बाबाच्या भूमीमध्ये साईबाबांच्या, हे सगळ्यांना भावतं इथं आल्यानंतर. हा, आजपर्यंत जेवढ्या बापू जवळ 3,000 लग्न आजपर्यंत झालेले. आणि हे विवाहांचं सामुदायिक विवाहामध्ये ज्या जोडप्यांनी विवाह केलेले त्यांच्या जीवनामध्ये कुठेही बी आपल्या ते असे विभक्त झाले नाही लग्नानंतर. आजही ते सुखी संसार करू शकतात. तेच नाही, जे पहिल्यांदा मुला मुलींनी विवाह केले त्यांचे मुला मुलींचे सुद्धा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी केले. आणि ह्या विवाहाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, सुमित्रा काकी ज्यावेळेस मुलीची बिदाई होती, मुलीला आपण वाटं लावलेला जातो, कोण करतं पुऱ्याची पाठी मिठाईचं हे, तर त्या मुलीला जसं आपण घरी करतो का आजही त्या लग्नासाठी पुऱ्या बनवणं सगळं हे सगळं काकी स्वतः हँडल, एकदम घरच्या मुलीसारखं. त्या मुलींचे पार गजरे, त्या मुलींचं मेकअप खूप करतं. सामुदायिक विवाह आता करू शकत नाहीत. म्हणजे एवढं ते इंटरेस्ट घेऊन सगळी फॅमिली करते का आपल्या. आणि हा विवाह ज्यावेळेस तो सगळं घर आनंदाने आपल्याकडे लग्न जसं कुटुंबाचं असतं ना तसं सारखं सगळं बघ. म्हणजे एक हे त्यांना सारखं असं आपल्याकडे सामुदायिक आपल्या मुलींचे. आणि एवढं मोठं 3,000 मुलींचं कन्यादान करणारा पिता आज तर कोणीच नाही ना. कुठेही सांगा, आज एका मुलीचं कन्यादान करण्याची म्हणजे ज्या काकीनी बापूंनी 3,000 मुलींचे कन्यादान केलेले, एवढं पुण्य कुठंच नाही ना. आणि त्याच भरोश्यावर बापूंना काय आज जे आहे ना आपल्याला, आपली जे आहे हे केवळ ते पुण्य आपल्या जीवनात. शिर्डीमध्ये होणारा सामुदायिक विवाह सोहळा, ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर बाबांनी दिलेली शिकवण सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी. त्याच्यानंतर जातपात ही कुठलीही पाळली जात नाही. आणि ह्या शिर्डीमध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहे, अनेक पक्षांचे नेते आहे, पण ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आपला घरचा सामुदायिक विवाह सोहळा म्हणून हे सगळे कार्यकर्ते हिरारीने भाग घेतात. इथं कुठलाही पक्षीय राजकारण आणलं जात नाही. नेते लोक सुद्धा याच्यात राजकारण आणत नाही. आणि हा आदर्श सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत यांनी याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे का राजकारण कुठं केलं पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा आहे. बस.